हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आपल्या सबस्क्रायबर तारा मनोहर सिंग ह्या ताईंनी विचारले, शांत झोपेसाठी टिप्स द्या ना मॅडम, मला झोप नीट लागेना. त्यामुळे आज मी नवीन पॉइंट सकट हा व्हिडिओ बनवते. पूर्वी पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता ह्याच्यावर, किंवा कितीतरी नवीन सबस्क्रायबर्स झालेले आहेत त्यांच्यासाठी पण होते, आणि नवीन पॉइंट्स पण हे जरा ॲड केलेले आहेत. पहिली गोष्ट, आपल्याला झोप कशासाठी पाहिजे? शांत झोपेमुळे आपण ताजेतवाने होतो. दिवसभर आपण दमून आलेलो असलो तरी झोप झाली की एकदम फ्रेश होते, आणि झोपेमुळे आपले बरेच काही डिसीजसुद्धा लांब राहतात. म्हणजे स्लीप इज ए गुड मेडिसिन ॲज वेल. त्यामुळे प्रत्येकाला शांत झोप लागणं हे गरजेचं आहे. आणि शांत झोपेसाठी खूप घरगुती उपायसुद्धा आहेत. प्रत्येक गोष्टीला डॉक्टरकडे जायची गरज नाही. अगदीच हे कुठलेच उपाय तुम्हाला सूट होत नसले तर मग डॉक्टरकडे जायचं, नाही ते डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. त्यामुळे बघूया ते आपण शांत झोपेसाठी काय करायचं. हे बघा, आपले बॉडीचं पण एक बॉडी क्लॉक असते, त्याच्याप्रमाणे आपल्याला जाग येते. असं म्हणजे एक रिदम असते. त्यामुळे झोपेला पण तुम्ही एक रिदम ठेवा. नाही ते आज तुम्ही 10ला झोपलात, उद्या 8 वाजता झोपलात, परवा दिवशी 12ला झोपलात, तसंच उठायची वेळ पण आजी 5ला उठलो, उद्या 8ला उठलो, परवा आणि 4लाच उठलो, असं हे रिदम शक्यतो बिघडवू नका. कधीतरी आपण गावाला जातो, काय होते, एखाद दिवस ठीक आहे, पण नियमित पण पाळाहेत. आपली झोपायची वेळ आणि सकाळी उठायची वेळ ही व्यवस्थितपणे एकच ठेवा. कारणाशिवाय हेत बदल करू नका. हे रिदम मुळे काय होते, आता रोज मला 9 वाजता झोपायची सवय, 9 वाजले की माझे डोळे आपोआप मिटायला लागतात. असं हे रिदम असते आपले बॉडीचं. त्यामुळे तुम्ही एक फिक्स्ड वेळ ठेवा, झोपायची वेळ आणि उठायची वेळ. ही झाली पहिली इम्पॉर्टंट महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट, हल्ली बरेच लोकांचं झोपेचं बिघडते. कशामुळे? म्हणजे मोबाईल ॲडिक्शन. रात्री झोपला तरी मोबाईल घेऊन नुसतं स्क्रोल करत राहतात. त्यामुळे झोपायचे 2 तास आधी मोबाईल लांब ठेवून टाका, नाही ते लॉकरमध्ये ठेवून टाका. आणि असं तुम्ही 21 दिवस करा, बघा आपोआप. का? म्हणजे ते मोबाईलमधनं येणारे काही किरणं ह्याच्यामुळे पण झोपेचं बिघडते, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुमचे झोप आहे, तुम्ही 10 वाजता झोपता ते 8 वाजता मोबाईल काढून दुसरे खोलीत ठेवा, लॉकरमध्ये ठेवा, कुठेही ठेवा, ठरवा. अगदी 1-2-4 दिवस तुम्हाला ॲडिक्ट झाल्यामुळे दारू पिणाऱ्याला दारू मिळाला नाही की कसं होते तसं होईल, पण जरा स्वतःवर कंट्रोल करा आणि हे ठरवा, झोपायचे 2 तास आधीपासून मी सगळे गॅजेट्स, मोबाईल म्हणजे फक्त मोबाईल म्हणत नाही मी, मोबाईल, लॅपटॉप, जे काही तुम्ही गॅजेट्स वापरता, टी व्हीसुद्धा, सगळं 2 तास आधी बंद करा. आणि डिनर, रात्रीचं जेवण पण
तुम्ही झोपायचे 2 तास आधी घ्या. नाही ते जेवायचं आणि झोपायचं नाही. जेवल्यावर 2 तासानंतर आपण झोपायचं. त्यामुळे लवकर जेवायची तुम्ही पद्धत बाळगा. त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर करा आणि तर जरा लाईट पण ठेवा. अगदी हेवी ते ठेवू नका. आणि रात्री झोपायच्या आधी चहा म्हणा, कॉफी म्हणा, काही घ्यायची पद्धत ठेवू नका. तुम्ही घेत असाल तर बंद करा. नो टी, नो कॉफी. पाहिजे ते तुम्ही गरम दूध घेऊ शकता. गरम दूध घ्या, चालते, पण नो कॉफी, नो टी. हे झाल्यावर तुमचं बेडरूम कसं असावं? माइल्ड असावं. लेव्हेंडर रंग लावलात की अति सुंदर, शांत असू द्या. आणि तुमची गादी म्हणा, हे सगळं स्वच्छ ठेवा. बेड स्प्रेड म्हणा, हे सगळं नीट ठेवत जावा. आणि काही लोकांना झोपायच्या आधी गरम पाण्यानं आंघोळ केली तरी शांत झोप लागते. त्यामुळे झोपायच्या आधी पाहिजे ते गरम पाण्यानं आंघोळ करा. गरम दूध घ्या, चालते. ह्याच्यामुळे पण शांत झोप लागू शकते. ह्याच्याशिवाय काही लोक कासेची वाटी असते बघा, ते वाटीनं तळपायांना तेल लावून चोळतात. नो डाऊट तुमचे पाय काळे होतील. त्यामुळे एखादा कापड घेऊन ते स्वच्छ करा. वाटी मात्र सोन्यासारखी होते बघा. ब्रॉन्झ म्हणतो आपण. मोस्टली ब्रॉन्झच म्हणतो. ते कासेची वाटी पिवळे रंगात असते. माहीत असेल, तुमच्या घरात पण असेल. ते वाटीनं पायांचं चांगलेपैकी मसाज करा. डोक्याला पाहिजे ते तेल लावा. रात्री झोपताना छान तेल लावल्यामुळे पण काही लोकांना शांत झोप लागते. म्हणून आपल्याकडे पूर्वी छोटे बाळांना आपण रात्री ताळू भरत होतो बघा, आठवते का? संध्याकाळी ताळू भरत होतो. अहो, हे सगळे औषधं आपले पूर्वंपार, आपल्या आजी पणजी वापरलेले आहेत. फक्त काय झालं, मध्यंतरी आपण सगळं विसरून गेलो. ह्याच्याशिवाय तुमच्याकडे मुरावळा असला तर मुरावळा 1 चमचा खायचा आणि गरम दूध प्यायचं. ह्याचेनं सुद्धा बरेच लोकांना खूप खूप फायदा होतो. आता हे सगळं झाल्यावर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज, तुम्ही दिवसभर झोपत असाल तर तुम्हाला रात्री झोपला की झोप लागेल का? नाही. त्यामुळे दिवसा झोपणं बंद करा. झोपायची सवय असली तरी तेव्हा काहीतरी काम करत राहावा. दिवसा बिलकुल झोपू नका. आणि सकाळी लवकर उठायची सवय करा. नाही ते दिवसभर झोपून राहिलं की रात्री तुम्ही म्हणाल रात्री मला झोप लागत नाही. अहो, दिवसभर तुमची झोप झालेली असते, मग तुम्हाला रात्री कुठे झोप लागणार? बरेच सिनियर सिटीजनांचं हे दुखणं मी बघितलेलं आहे. त्यामुळे दिवसा बिलकुल झोपू नका. म्हणजे रात्री तुम्ही गादीवर पाठ टेकलीत का नाही, लगेच तुम्हाला झोप लागते. मी स्वतः पण तोच फॉलो करते. मी दिवसा झोपत नाही, पण रात्री 9 वाजले की मी झोपून टाकते आणि मला झोपल्यावर 5 मिनिटाचे आत अगदी शांत झोप लागते. त्यामुळे दिवसा झोपणं टाळा. रात्री झोपा आणि झोपायचे आधी
तुम्हाला झोप लागेपर्यंत, काय 2, 3, 4 मिनिटाचा पिरियड असतो तोपर्यंत देवाला प्रेयर करा, ग्रॅटिट्यूड सांगा देवाला. तुमचे आई वडील असतील, मित्रपरिवार असतील, मुलं-बाळं असतील, जे कोणी तुम्हाला मदत करते, तुमचं हेल्प करते, त्यांना थँक्यू म्हणा. आणि हे थँक्यू म्हणता म्हणता कधी तुम्हाला झोप लागते हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर नक्की फॉलो करून बघा. आणि ताई, मला नक्की तुमचं रिझल्ट पण कळवा. हे नक्की उपयोगाला येते. हे सगळं करूनही तुम्हाला ह्यातनं काही उपयोग आला नाही तर तुम्ही नंतर पुढे डॉक्टरांना भेटू शकता. अच्छा, हॅव ए गुड डे.